जेवताना तोंडी लावण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबिरी करत असतो आणि त्यातलीच एक म्हणजे बीटरूटची कोशिंबीर. बीटाचे आरोग्यासाठी फायदे खूप आहेत, पण कधीकधी नुसतंच बीट खायला नको वाटतं. म्हणूनच आज आपण बीटाची कोशिंबीर करणार आहोत, की जी पौष्टिक तर आहेच, शिवाय खूप जास्त चविष्टही आहे. तर आपण लगेच याचं साहित्य बघून घेऊयात. मी इथे 2 बीटरूट स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता आपण त्याची सालं काढून घेणार आहोत. बीटरूट खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता भरून निघते. शिवाय यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम देखील आहे. असे एक ना अनेक फायदे बीटाचे आहेत. आता बीटाची सालं काढून झालेली आहेत आणि आता हे बीटरूट आपण किसून घ्यायचे. आता बीट जरी आरोग्यासाठी महत्त्वाचे असले ना, तरी ते एकाच वेळी भरपूर असे खायचं नाही आहे, कारण ते पचायला जड असतं. त्यामुळे रोज थोड्या प्रमाणात बीटाचा वापर आपण करायचा आहे. आता किसून घेतलेलं बीटरूट मी एका छोट्याशा बाउलमध्ये काढून घेते आणि यात आता आपण पुढचं साहित्य घालून घेऊया. आता या कोशिंबिरीमध्ये अगदी चिमूटभर साखर घालायची आहे. आता बऱ्याच जणांना कोशिंबिरीत साखर नाही आवडत, नाही घातली तरी चालेल. चवीनुसार मीठ घालायचं आहे. यात आता दही घालून घेते. तर सुरुवातीला 4 लहान चमचे मी दही घालते आहे. नंतर आपण लागलंच तर आणखीन यात दही घालून घेणार आहोत. आता बऱ्याच जणांना कोशिंबिरीमध्ये खूप जास्त प्रमाणात दही आवडतं, तर बऱ्याच जणांना थोडं कमी प्रमाणात दही घातलेलं आवडतं. आवडीप्रमाणे आपण दह्याचं प्रमाण हे ठरवायचं आहे. तर इथे थोडं दही मी अजून घालणार आहे, कारण कोशिंबिरीत दही भरपूर असलं ना की कोशिंबिरीची चव खूप छान लागते. तर अजून मी 3 चमचे इथे दही घालून घेणार आहे आणि हे छानसं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि दही खूप आंबट नसावं, शक्यतोवर ताजं दहीच वापरा. आणि बीटाची कोशिंबीर आहे ना, जेवणाच्या एक 5 मिनटं अगोदर करायची. खूप जास्त वेळेआधी कोशिंबीर करून ठेवायची नाही आहे. आता यात आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत. कोथिंबीर नक्कीच घालायची आहे, त्याने चव अगदी छान येते. तर आता कोथिंबीर घालूनही पटकन आपण मिक्स करून घेऊयात. आणि आपण कोशिंबीरीला वरून फोडणी देणार आहोत. जर तुम्हाला फोडणी दिलेली कोशिंबीर नसेल आवडत, तर अशीही कोशिंबीर खाल्ली तरी चालेल, पण इथे आपण फोडणी देऊन घेणार आहोत. इथे फोडणी पात्रात थोडं तेल घालून घेते. खूप जास्त घालायचं नाही आहे. तेल तापलं की थोडी मोहरी घालूयात. 1/2 चमचा जिरं घालूयात. तुम्हाला मोहरी नसेल आवडत कोशिंबीरीसाठी फोडणीमध्ये, तर नाही घातली तरी चालेल. चिमूटभर हिंग, थोडी 2 ते 4 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. कढीपत्त्याची पानं आणि हिंग घातला ना की फोडणीला अगदी छान सुगंध येतो आणि चवही येते. आता ही गरमागरम फोडणी आपण कोशिंबिरीवर घालून घेऊयात आणि फोडणी कोशिंबिरीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. तर तयार आहे पौष्टिक आणि चविष्ट अशी बीटाची कोशिंबीर. अगदी छोटी आणि कमी वेळात होणारी अशी ही रेसिपी आहे. त्यामुळे नक्कीच बीटाची कोशिंबीर करून बघा. कशी झाली हे कमेंट्समध्ये कळवा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलेलं तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशा छान छान रेसिपीज अगदी सोप्या भाषेत शिकायला मिळतील. तर पुन्हा भेटूयात छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.